तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते डायनिंग टेबल पासून, तर आता इथे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. जिया, तायडीची आई, संजना आणि रेवती मावशी. नाश्ता करायला घे असं म्हणते रेवती मावशी जियाला. तर आता तेवढ्यातच नुपूर येते. संजना, तुला डॉक्टरांनी विटॅमिनच्या गोळ्या दिल्यात त्या घेतेस ना असं म्हणते रेवती. तर आता मुद्दाम नुपूरला बघून रेवती मावशी मुद्दाम संजनाला इम्पॉर्टन्स द्यायचा मुद्दाम ड्रामा करत असतात बघा प्रेक्षक. हो मावशी असं म्हणते संजना. "हे नीट खात पीत जा हा असं म्हणते आता ताडीची आई पण, म्हणजे तुला ताकद येईल माझ्यासारखी असं म्हणते आता ताडीची आई. खा खा असं म्हणते ती. तर आता संजना खात असते. मुद्दाम मी तुझ्यासाठी हे पोहे कमी तिखटाचे आणि कमी तेलाचे केले तसं म्हणते रेवती मावशी. खाऊन सांग ना कसे लागतायत ते असं म्हणतात रेवती मावशी. तर तेवढ्यातच आता ताडी आलेली असते आणि आता ती सुद्धा पाया पडते देवाला. तर आता अनुपूर बघत असते डायनिंग टेबलकडे. तर आता जियाला पण राग येत असतो आणि हो तुला जर अजून काही लागलं ना काही खावंसं वाटलं तर सांग बरं हा असं म्हणते आता रेवती मावशी. तुझ्या तोंडाची चव गेली असेल ना असं म्हणते रेवती मावशी. नाही मावशी तुम्ही एवढं प्रेमाने बनवलंय खाते ना मी असं म्हणते ती. तर आता ताडे मात्र नुपूरकडे बघत असते कारण आता इथे नुपूरला इन्सिक्युरिटी झालेली असते. तर आता संजना पोहे खाते. संजना असं म्हणते तायडे, नाश्ता पोटभर कर असं म्हणते आता तायडे, कारण टेन्शन असताना भूक लागत नाही ना म्हणून म्हंटल असं म्हणते तायडे. तर आता तायडे मुद्दाम जाऊन नुपूरच्या बाजूला थांबते. काय मग आज नाश्त्याला इन्सिक्युरिटी आणि लंचला टेन्शन असं म्हणते आता तायडे. तर आता नुपूर ओळतेने बघते तायडेकडे. अगदी बरोबर असं म्हणते आता नुपूर, पण मला नाही तुम्हाला असं म्हणते आता नुपूर. जगातली कुठलीच गोष्ट मला इन्सिक्युअर करू शकत नाही असं म्हणते तायडे. सारखं धमक्या कोण देतं माहितीये असं म्हणते आता नुपूर. जो माणूस आतून बदललेला असतो ना तो असं म्हणते आता नुपूर. असं म्हणते ती. ब्रेकफास्टला काय असं म्हणत आता मल्हार येतो. भूक लागले मला असं म्हणतो तो. तर आता ये ना बस पोहे केले तसं म्हणते आता रेवती मावशी. तर आता संजनाला बघतो मल्हार. खूप जास्त चिडतो तो. मला नको आहेत ते. थांब मल्हार असं काय करतोयस नाश्ता करून जा असं म्हणते तायडे. कारण आता इथे मल्हार चिडून निघून जात असतो प्रेक्षक. हो नाश्त्यावरती कोणी असं राग काढतं का असं म्हणते तायडे. रागवलो नाहीये मी ताई असं म्हणतो आता मल्हार. शांतपणे सांगतोय मला नको आहे काही असं म्हणतो तो. मल्हार प्लीज असं म्हणते संजना. काहीतरी खाऊन जा ना. तो आता म्हणालास ना तुला खूप भूक लागली आहे, तू न खाता जाशील तर मला खूप वाईट वाटेल असं म्हणते संजना. तर आता जियाला वगैरे अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक. मल्हार शांतपणे सांगशील का असं म्हणते आता तायडे. तायडे मी शांतच आहे ग असं म्हणतो मल्हार. तू शांत नाही आहेस असं म्हणते तायडे. तू दाखवतोयस की तू शांत आहेस, तुझ्या मनात खूप राग आहे, त्याच्यामुळे तुझ्या रोजच्याच गोष्टींवरती परिणाम होतोय असं म्हणते तायडे. हे बघ मल्हार, मला असं वाटतं ना आता आपण गोष्टी कुठेतरी एक्सेप्ट केल्याच पाहिजेत. म्हणजे आता जी सिच्युएशन आहे ती सुद्धा आपण एक्सेप्ट केलीच पाहिजेत. एक्सेप्ट केली पाहिजे म्हणजे असं म्हणतो मल्हार. तिने सांगितलं ना खरं काय ते स्पष्टपणे सांगितलंय तिने. जे काय घडलं त्याच्यात तिची काही चूक नव्हती. तिने हे लग्न मुद्दाम नाही मोडलंय, त्या विक्रांतमुळे झालंय सगळं असं म्हणते आता तायडे. परत आता गुंड तिच्या मागे लागले, तिला बरं वाईट काही झालं तर आपण काय करणार आहोत असं म्हणते तायडे. सो आपण तिला आसरा द्यायलाच हवा हे समजलंय आपल्या सगळ्यांना. आणि आता ती इथेच राहणार म्हटल्यावर असं म्हणते ती. एक मिनिट, ती इथे राहणार आहे कधी ठरलं असं म्हणतो मल्हार. ती इथेच असं म्हणते तायडे. ती इथे आली बेशुद्ध पडली, त्या अवस्थेत तिला बाहेर जाऊ दे ना, माणुसकी म्हणून तिला ठेवून घेतलं. माणुसकीच्या नात्याने तिला आम्ही सगळेजण ठरवलं आणि मग घरात ठेवून घेतलं. पण आता इम्प्रुव्हमेंट आहे तिच्यामध्ये, खातीपिती आहे ती. आता काय गरज आहे तिला इथे थांबून घेण्याची असं म्हणतो मल्हार. तिला म्हणावं ब्रेकफास्ट कर आणि इथून निघ असं म्हणतो मल्हार. आणि जर थांबायचंच असेल तर तिला म्हणा लंच कर आणि मग निघ, पण तिला इथून निघावं लागेलच असं म्हणतो मल्हार. असं काय करतेस तू मल्हार, गुंड आहे तिच्या मार्गावर, तिचं जीवाचं बरं वाईट काहीतरी झालं तर असं म्हणते आता तायडे. बघा प्रेक्षक हो, तायडे सगळं ती सांगते ना, खरं काय ते आपल्याला माहितीच नाही असं म्हणतो मल्हार. अरे ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या घरात आली आहे. तू बघितलंस ना ती जेव्हा आली होती तेव्हा तिची काय अवस्था झाली होती असं म्हणते तायडे. पण त्यावरून हे प्रूफ होत नाही ना की ती खरं बोलते असं म्हणतो मल्हार. ती सांगते तिच्या मागे गुंड लागले, तू पाहिले होतेस गुंड असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर पण विचार करत बसलेली असते. तर आता तायडे म्हणते, हे बघ मल्हार, जे आपण पाहतो ते खरंच असतं असं काही नाही, आणि जे आपण पाहत नाही ते सगळं नसतंच असंही नाही असं म्हणते आता तायडे. कुठेतरी आपल्याला तिच्यावरती विश्वास ठेवायला असं म्हणत असते. तेवढ्यातच मल्हार म्हणतो, तोच तर नाही ना मला हिच्यावर, मला विश्वासच नाही हिच्यावर असं म्हणतो मल्हार. आणि तू मला कसं काय सांगू शकतेस का तिच्यावर विश्वास ठेवायला असं म्हणतो मल्हार. मी स्पष्ट बोलू मल्हार असं म्हणते तायडे. मला तुझं हे वागणं अजिबात आवडत नाही. रागाच्या पलीकडे सुद्धा गोष्टी असतात आयुष्यात असं म्हणते तायडे, जिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सरळ सरळ सांगितले तिने की तिची काहीच चूक नाही आहे. आता गुंडा आहे तिच्या मागावर, अशा परिस्थितीत तिला आम्ही बाहेर सोडणे चुकीचं आहे असं म्हणते तायडे. आपण तिला इथेच राहू द्यायला हवं असं म्हणते तायडे. देव ना करो ती घराबाहेर पडली आणि तिचं काहीतरी बरं वाईट झालं तर असं म्हणते ती. तर ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी नसेल तायडे असं म्हणतो आता मल्हार. आणि कशावरून आपले हे इमोशन्स ते एक्सप्लॉइट करत नाहीये. तिचा आणि आपला आता काहीच संबंध नाही असं म्हणतो मल्हार. वाय डोंट यू गेट दिस असं म्हणतो मल्हार. मल्हार अरे पण असंच जाऊ द्यायचं तिला असं म्हणते तायडे. काय फरक पडतो तायडे, समजा आपलं घर नसतं तर जिथे ती गेली असती तिथे तिने जावं असं म्हणतो मल्हार. तर आता संजना भारतीने म्हणते, मल्हार दुसरीकडे कुठे जाऊ शकले असते तर स्वतःच गेले असते ना असं म्हणते संजना. कुठे जाऊ मी फक्त मदत मागते असं म्हणते संजना. माझी दुसरी कुठलीच अपेक्षा नाही आहे असं म्हणते ती.
तर आता मल्हार येतो संजनाच्या जवळ आणि आता तो तिचा हात घेतो बघा प्रेक्षक त्याच्या हातामध्ये आणि आता तो ओढत ओढत तिला बाहेर नेतो. तर तो सगळ्यांना धक्काच बसतो हे काय चाललंय म्हणून. तर आता मल्हार तिला आपल्या खोलीमध्ये घेऊन गेलेला असतो. आपल्या सगळं जे होतं ते घडून गेलंय आणि माझ्या घरात तू 1 वर्षाने येशील आणि मी तुला इथे ठेवून घेईन असं तुला वाटलंच का सगळं असं म्हणतो मल्हार. इथे आल्यावर तुला सपोर्ट मिळेल हे तुला वाटलंच कसं असं म्हणतो मल्हार. मल्हार मल्हार असं म्हणत असते संजना. काय ऐकून घेऊ सांग ना असं म्हणतो मल्हार. तर तेवढ्यातच आता इथे नुपूर आलेली असते. कसली खात्री होती तुला म्हणून तू इथे परत आलीस असं म्हणतो मल्हार. खात्री नाही मला असं वाटलं की मी इथे येईन आणि असं म्हणत असते ती तर आता इथे मल्हार चिडतो आणि म्हणतो काय इथे येईल आणि इथे आरामात राहील असं वाटलं तुला असं म्हणतो मल्हार. हे बघ संजना तू खूप चुकीचं केलंयस माझ्यासोबत असं म्हणतो मल्हार आणि आता मी परत तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. दॅट्स इट. ठीक आहे मान्य केलं आणि ठेवला तुझ्यावर विश्वास की ते खरंच गुंड तुझ्या मागे लागलेत. मग ह्यात तुझी काय अपेक्षा माझ्यापासून असं म्हणतो तो. काय अपेक्षा आहे तुझी असं म्हणतो मल्हार. म्हणजे मी आपलं जुनं नातं पुन्हा एक्सेप्ट करावं असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते संजना. संजना हे करू शकणार नाही मी असं म्हणतो मल्हार कारण सगळं संपलंय फॉर एव्हर असं म्हणतो मल्हार. तू मला सोडून गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली होती मी त्यातून कसा उभा राहिलोय हे फक्त माझं मलाच माहिती आहे. यू कांट इव्हन इमॅजिन दॅट अँड द फॅक्ट इज मी मूव्ह ऑन झालोय असं म्हणतो मल्हार. तर आता बाकी सगळे घरातले बघत असतात बघा प्रेक्षक सगळा ड्रामा. येस असं म्हणतो मल्हार. माझं प्रेम आहे नुपूरवर असं म्हणतो मल्हार. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय असं म्हणतो मल्हार. तर आता इथे तायडेला आणि रेवती मावशीला काही अजिबात आवडत नाही. ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं असं म्हणतो मल्हार. इनफॅक्ट आता तीच माझं आयुष्य झाले असं म्हणतो मल्हार. त्यामुळे तू खरं बोलतीयस खोटं बोलतीयस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही असं म्हणतो मल्हार. आपल्यात आता कुठलंच नातं उरलेलं नाही संजना असं म्हणतो मल्हार. तर आता संजना खूप जास्त रडत असते आणि तायडेला खूप जास्त राग आलेला असतो आणि तो नुपूरला खूप छान वाटत असतं. मल्हार असं म्हणते तायडे आपण जरा शांतपणे या विषयावर असं म्हणते ती. तायडे शांतपणेच बोलतोय ना मी आणि मी जे काय बोलतोय ना ते विचार करून बोलतोय असं म्हणतो मल्हार. 1 मिनिट असं म्हणतो मल्हार. तर आता इथे मल्हार कपाट उघडतो बघा प्रेक्षक आणि आता पैसे बाहेर काढतो तो. तर आता तो पैसे काढून ठेवलेला असतो. खूप सारे पैसे आता काढून ठेवतो तो आपल्या कपाटामधून. तर आता तायडेला कळतच नाही एवढे सगळे पैसे म्हणून. तर आता तो सगळे पैसे एका बॅगेमध्ये भरतो. तर आता मल्हार ते पैसे देतो संजनाला. हे घे असं म्हणतो मल्हार. हे पैसे ठेव लागणार असतील तर आताच पैसे मागून घे असं म्हणतो मल्हार. पण इथून निघून जा असं म्हणतो मल्हार. तर आता इथे तायडे खूप जास्त वैतागलेली असते आणि या घरातून नाही तर माझ्या आयुष्यातनं पण निघून जा असं म्हणतो मल्हार. तू कुठेही जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकशील एवढे पैसे देतोय मी तुला पण माझ्या डोळ्यासमोर पुन्हा यायचं नाही हा असं म्हणतो मल्हार. अरे मी कुठे गेले तरी विक्रांत आणि त्याची माणसं मला त्रास देतील. आताही ते मला शोधतच होते. मला भीती वाटते अरे त्यांची असं म्हणते संजना. हे पण बरोबर आहे मल्हार. काही झालं तरी एकटी येते एकटी कशी आणि कुठे बाहेर जाईल ना असं म्हणते तायडे. तायडे प्लीज असं म्हणतो मल्हार. मी बोलतोय ना तिच्याशी असं म्हणतो मल्हार. हे बघ संजना या जन्मात तर मी तुझ्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नाही ठेवू शकत असं म्हणतो मल्हार. त्यामुळे प्लीज हे पैसे घे आणि इथून जा असं म्हणतो मल्हार. तुला अजून पैसे लागणार असतील तर मी पाठवत जाईन माणुसकीच्या नात्याने असं म्हणतो तो. मल्हार अरे असं म्हणते. संजना रडायला लागते ती. हे बघ आता मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं असं म्हणतो मल्हार. आता कुठे नवीन आयुष्य सुरुवात केली आहे मी आणि तुझ्यामुळे आमचा संसारमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नको आहे मला असं म्हणतो मल्हार. ठीक आहे असं म्हणते संजना. जाते मी पण मी जे काय बोलले त्यातला शब्द खरा आहे असं म्हणते आता संजना. तू ज्याची सांगशील त्याची शपथ घ्यायला तयार आहे मी. खरंच ते गुंड माझ्या पाठीमागे लागले असं म्हणते संजना. खरं बोलतेस खोटं बोलतेस त्याच्याशी मला घेणं देणं अजिबात नाही आहे असं म्हणतो मल्हार. मला फक्त एकच अपेक्षा आहे की तू माझ्या आजूबाजूला माझ्या आयुष्यात कुठेच नकोयस मला. त्यामुळे तू प्लीज इथून जा असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना निघून जाते आणि मल्हार मात्र बावूक होऊन बसलेला असतो बघा प्रेक्षक बेडवरती. तर आता तायडे येते मल्हार जवळ. ड्रामा करायला लागते ती परत आणि ती सांत्वना करते मल्हारची. हे बघ संजना इथे राहण्याचा तुला इतका त्रास होत असेल तर मी तुला अजिबात फोर्स नाही करणार. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन असं म्हणते तायडे. शांत हो असं म्हणते ती आणि आराम कर असं म्हणते तायडे. तर आता इथे मल्हार म्हणतो हो चला त्याला आराम करू द्या असं म्हणते आता तायडे. तर आता निघून जाते तिथून बघा प्रेक्षक तायडे आणि सगळे घरातले मंडळी. तर आता इथे संजना पैसे पण घेऊन जात नाही बघा प्रेक्षक मल्हारचे. तर ती बॅग सुद्धा तिथेच ठेवून गेलेली असते. तर आता इथे तायडे आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तर आता तिला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता इथे तायडे विचार करत असते. तेवढ्यातच तिचा बाप येतो. तायडे काय चाललंय तू काय ठरवलंस आणि काय होतंय मला गायत्रीने आता सांगितलं असं म्हणत तिचा बाबा चिडून आलेला असतो. संजनाला घराबाहेर काढतोय मल्हार आणि तुझा त्याला पाठिंबा आहे. हाऊ इज इट पॉसिबल असं म्हणतो तिचा बाबा. अगं दिस इज नॉट पॉसिबल. तू विरोधच नाही केलास त्याला असं म्हणतो तिचा बाबा. तुम्ही आज गोळी घेतली का असं म्हणते आता तायडे. हो बाई घेतली मी गोळी असं म्हणतो आता तिचा बाबा. पण हे सगळं चालू राहिलं तर माझं बीपी कसं नॉर्मल असणार आहे ग. त्या संजनाला घराबाहेर काढून मल्हार आपला सगळा प्लॅन उद्ध्वस्त करतोय हे कळत नाही का तुला असं म्हणतो तिचा बाबा. अहो मला सांगा म्हणजे आपल्या तायडेचा सगळा प्लॅन वाया जाणार असं म्हणते तिची आई. सगळं संपलं असं म्हणते तिची आई. अहो सांगा ना मला तुमच्या दोघांमध्ये काय शिस्त काय होतं
मला काहीच कळत नाही, सांगा ना मला, सांगा ना मला, असं म्हणते तिची आई. ए गप, असं म्हणते आता तायडे, तू पण बीपीची गोळी घे, असं म्हणते ती. आणि आता तायडे निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता मल्हार आणि नुपूर त्यांच्या खोलीमध्ये असतात. तर आता नुपूर येते मल्हारकडे. एक सांगू सर, असं म्हणते नुपूर, तुम्ही आता संजनाबद्दल जे काय निर्णय घेतलाय ना, तो इमोशनली घेतलाय. राग, हातबलता, बरंच काय होतं त्यात. मान्य आहे मला नुपूर, असं म्हणतो मल्हार. तिचा बरोबर पण असेल, तिला त्रास देणारा विक्रांत नावाचा मुलगा असेलही, पण नुपूर काय खरं आहे काय खोटं आहे त्याच्याशी आता मला काही घेणं देणं नाही, असं म्हणतो मल्हार. बिकॉज आय हॅव मूव्ड ऑन, असं म्हणतो मल्हार. ओके सर, पण असं म्हणते नुपूर. नाही नुपूर, तिच्याबद्दल आता मला काहीच नाही ऐकायचं, असं म्हणतो मल्हार. मला खूप जास्त राग येतोय तिचा, आणि तिचा चेहराचा रोज डोळ्यासमोर नाही बघू शकत मी, असं म्हणतो मल्हार. पण सर, आपलं ठरलं होतं ना की या सगळ्या मागचं कारण काय हे शोधून काढायचं आपण. ठरलं होतं की नाही, असं म्हणते आता नुपूर. मला वाटलं तुम्ही या सगळ्यासाठी तयार असाल. सर, काही झालं तरी संजना तुमच्याशी असं का वागली हे सत्य शोधल्याशिवाय मी तर शांत नाही बसणार, असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार बघतो नुपूरकडे. तो म्हणतो, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तर आता नुपूर म्हणते, काय करणार आहे ते ठरवलं नाहीये मी अजून, पण एकदा चालायला लागलं ना तर रस्ता दिसत जातो मात्र, माहितीये मला, असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे रेवती मावशी बोलत असतात संजना सोबत, आणि संजना घर सोडून जात असते बघा प्रेक्षक हो. संजना, कुठे जाशील बाळा आता? एवढं मोठं संकट ओढवलंय तुझ्यावर, कुठे आधार शोधशील ग, असं म्हणते आता रेवती मावशी. माहिती मावशी, असं म्हणते संजना, खूप काळजी वाटते तुझी, असं म्हणते आता रेवती मावशी. तायडीची आई म्हणते, संजना स्वतःला जप ग बाळा, हा, आणि रस्त्यात भूक लागली तर काहीतरी खाऊन घे, हा, असं म्हणते ती. अगं बाई, हे काय तुलाच खायला द्यायला आणलं, असं म्हणून आता ताडीची आई खायला आणलेली असते संजनासाठी. खा रस्त्यात, असं म्हणतात त्या. 2 दिवसात किती लवळा लावलास का मला, असं म्हणतात त्या. तुमची काळजी बघून मला माझ्या आईची आठवण आली हो, असं म्हणते आता संजना. तर आता नुपूर ते सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक तिथे थांबून. मावशी काकू, आशीर्वाद द्या, गरज आहे मला, असं म्हणते संजना. असू दे असू दे, आमचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणते रेवती मावशी. काळजी घे, असं म्हणतात त्या. तर आता ताडीची आई म्हणते, खरं सांगायचं तर तुला जाऊ द्यायची इच्छा नाही आहे ग आमची, पण काय करणार, आमचाही नाईलाज आहे. 2 दिवसात खूप लळा लावलास का आम्हाला, असं म्हणतात त्या. तुम्ही तुमच्या मुलीसारखा माझ्यावर विश्वास ठेवला, पण तुम्हाला थँक्यू म्हणून परक नाही करणार मी, असं म्हणते संजना. आणि नुपूर हे सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नुपूर विचार करत असते मनातल्या मनात, आणि आता ती म्हणत असते की रेवती मावशी आणि गायत्री काकूना ही जी नाटकं कळत नसली तरी मला चांगलीच कळतायत, असं म्हणते नुपूर. जाऊ दे, आता काय मी बोलले तर ह्यांनाच वाईट वाटेल, असं म्हणते आता नुपूर. तर आता संजना घराबाहेर येत असते. तर आता नुपूर तिथेच थांबलेली असते. तर आता नुपूर बघते संजनाकडे. तर आता नुपूर खाली येते, आणि आता ती बघतच असते नुपूरकडे, आणि नुपूर काहीतरी विचार करत असते. येते, असं म्हणते संजना. तर आता बॅग घेऊन निघून जाते संजना बघा प्रेक्षक हो. ही जर परत गायब झाली तर माझी सत्यापर्यंत पोचण्याची वाटच बंद होईल. आता काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल मला, असं म्हणते नुपूर मनातल्या मनात. तर आता इथे परत नुपूर जाते आणि संजनाची डायरी आपल्या हातामध्ये घेते. ह्या डायरीमध्ये संजनाने रायटर ह्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. रायटर पर्यंत पोचायचं असेल तर पाठला करावं लागेलच मला हिचा, असं म्हणते ती. तर आता रेवती मावशी येतात. झालं तुझ्या मनासारखं? हो ना, असं म्हणते रेवती मावशी. त्या मुलीला आई वडील नाहीत, अनाथ आहे ती बिचारी, तिचं लग्न झालेलं नाही, नवऱ्याचा सहारा नाही, कुणाचा सहारा नाही तिला. ती कुठे जाईल, काय करेल, कशी राहील, काहीच विचार केला नाहीस का, असं म्हणते रेवती मावशी. मावशी सगळं अचानक घडलं, असं म्हणते आता इथे नुपूर. खरं तर मल्हार सरांनी, असं म्हणते ती. खोटं बोलू नकोस, असं म्हणते रेवती मावशी. मला चांगलं माहितीये मल्हारच्या मनात तिच्याबद्दल विष तूच पेरलास, असं म्हणते ती. मावशी, देवाची शपथ घेऊन सांगते मी असं काही केलेलं नाही, असं म्हणते नुपूर. माझ्यासाठी सुद्धा धक्का होता, हा निर्णय स्वतः मल्हार सरांनी घेतलेला आहे, असं म्हणते ती. मग तू त्याला थांबवलं का नाही? थांबू शकली असतीस ना, अगं तू एक स्त्री आहेस ना, मग दुसऱ्या स्त्रीचा प्रॉब्लेम तुला समजत नाही, असं म्हणते रेवती मावशी. तिच्या जीवाला धोका आहे, माहितीये ना तुला, एक लक्षात ठेवा. तिला जर काय झालं ना तर त्याला फक्त तू जबाबदार असशील, असं म्हणते ती. तिच्या बरोबर काही चुकीचं होणार नाही, मला आता निघावं लागेल, मला खूप घाई आहे, मी येते, असं म्हणते नुपूर, आणि पळत जाते ती. तर आता नुपूर आपली बॅग घेते आणि पळून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता तायडे सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो. तर संजनाच्या मागे निघालीस ना, आता बघूया कोण कुणाला ट्रॅप करते आणि कोण कुणाच्या प्लॅन मध्ये अडकते, असं म्हणते आता तायडे. तर आता पाहिजे ते सांगतो बघा तरी काय काय येते. तर आता इथे संजना चालत असते रस्त्यावरून. तर आता तिथे कोणीच नसताना नुपूरचा पाठला करत असते. तर आता एक गाडीमधून बसून खूप लोक आलेली असतात, ते सगळे गुंड असतात, आणि आता ते संजनाला पकडायला लागतात बघा प्रेक्षक. तर आता नुपूरही दिसतं. सोडा मला, सोडा मला, असं म्हणत असते संजना. तर आता नुपूर येते आणि त्या माणसाला मारायला लागते. तर आता संजनाला ते खेचून आतमध्ये घालतात गाडीच्या. तर आता इथे नुपूरला ढकलतात ती लोक, आणि तिच्या डोक्याला खूप जोरात लागतं. तर आता घेऊन जातच असतात ते संजनाला. तेवढ्यातच नुपूर त्यांची गाडी थांबवते. हे थांब, असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता इथे संजना आणि नुपूर घरी आलेले असतात. तर आता नुपूर आलेली असते, तर तिच्या डोक्याला मार लागलेला असतो. तर आता इथे ती येते आणि डायरेक्ट मल्हारच्या अंगावरच चक्रून पडते. नुपूर, असं म्हणून ओरडत होता मल्हार. संजना तू परत आलीस, असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर म्हणते मी तिला परत आणलंय. तर आता बघा प्रेक्षक हो, ताडेला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण हा प्लॅन ताडेचा असतो. ताडेने मुद्दाम गुंड पाठवलेले असतात, आणि संजनाचा पण ड्रामा असतो, कारण आता इथे त्या दोघींनी मिळून प्लॅन बनवलेला असतो की असं वाटावं की गुंड तिच्या खरंच मार्गावर आहेत, आणि नुपूरने परत घरी आणावं ताडेला, असा तिचा प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे बळी पडलेली आहे नुपूर या दोघांच्या प्लॅनला आणि आता ती घरी आणलेली असते संजनाला आणि आपल्या डोक्याला सुद्धा तिच्या मार लागलेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, त्या आयडियाचा हा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला आहे. तर आता पुढचा भाग तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.